नमस्कार. आजचा टॉपिक आहे आपला फ्युचर टेन्स. ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह. दोन काळामध्ये ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह होतो. सिम्पल फ्युचर टेन्स, साधा भूतकाळ, आणि दुसरा आहे फ्युचर परफेक्ट. ठीक आहे, तर पाहूया आपण सरळ सरळ एक्झाम्पल पाहूयात आपण. एक्झाम्पल मागीलप्रमाणे मागच्या पास्ट टेन्समध्ये जे घेतलेलं आहे त्या पद्धतीने घेऊया. एक्झाम्पल नंबर 1. सूत्र वगैरे पाहणार नाही, सूत्रासाठी काय करायला पाहिजे ते आपण पाहतच आहोत. एक एक्झाम्पल घेतल्यानंतर परत ट्रिकनुसार जाऊया आपण. एक्झाम्पल नंबर 1. शी विल राईट अ लेटर. मागे जे उदाहरण आपण घेतलेलं तोच घेतलेलं आहे परत. शी विल, ती पत्र लिहील, असं त्याचा अर्थ म्हणजे फ्युचरसाठी. ठीक आहे. आता सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट ओळखावं लागेल आपल्याला. इथं विल लागलेलं आहे म्हणजे विल तर येणारच आहे फ्युचरसाठी, पण फ्युचरमध्ये आणखी काही गोष्टीची आवश्यकता आहे या ठिकाणी. पहा, त्याआधी आपण नेहमीप्रमाणे हे जे तुम्हाला सांगितलेलं आहे मी की एम, इज, आर, वॉज, वर, नंतर बी, बीइंग आणि बीन, ह्यापैकी बी हे कशामध्ये येणार आहे? फ्युचरसाठी. ठीक आहे. आणि बीन हे परफेक्टसाठी. बघूया, ह्या याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की V3 घ्यायचं आहे. ठीक आहे. बघा आता कसं बनेल वाक्य. सिम्पल वे. सब्जेक्ट, व्हर्ब आणि हे ऑब्जेक्ट आहे. पहिल्यांदा ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्या. लेटर. लेटर सिंग्युलर आहे का प्लुरल हे ओळखा. सिंग्युलर आहे. विलच असेल. ठीक आहे. लेटर विल. आता यामध्ये फ्युचर असल्यामुळे बी येणार. फ्युचरमध्ये बी येणार आणि परफेक्ट असेल तर बिन येईल. बघूया पुढे ते बिन येत आहे का बी येत आहे हे पाहूया आपण. अ लेटर विल बी. आता हे सिम्पल फ्युचर टेन्स असल्यामुळे आपण अ लेटर विल बी च्या नंतर हे जे काही व्हर्ब आहे, व्हर्बचं थर्ड फॉर्ममध्ये रूपांतर करायचं. बी म्हणजे ह्या बीच्या नंतर V3 जे म्हटलं आपण, अ लेटर विल बी रिटन बाय हर. झालं सिम्पल. दुसरं उदाहरण पाहूया आपण. हा पॅसिव्ह. दुसरं उदाहरण पाहूया. आयुष विल इट अ मँगो. परत सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट सुरुवातीला ना, इथे आणलं आपण अ मँगो. परत विल येणार इथे. विल फ्युचर असल्यामुळे सिम्पल फ्युचरमध्ये बी. अ मँगो विल बी इटन. त्यानंतर बाय आयुष. अशा पद्धतीने वाक्य हे फ्युचरसाठी बनणार. सिम्पल फ्युचर टेन्स. आता दुसरा पाहूया. दुसऱ्या नंबरचा कोणता आहे? दुसऱ्या क्रमांकाचा फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट टेन्स. परत आणखी यामध्ये तुम्ही ॲम, इज, आर, वॉज, वेअर, बी, बीइंग, बिन हे लक्षात ठेवायचं आहे. सूत्र लिहिण्यापेक्षा सरळ सरळ आपण एक वाक्य त्याच पद्धतीने घेऊ. परत एक वाक्य घेतो. आयुष विल हॅव. इथे हॅव लागणार. आयुष विल हॅव इटन. EATEN इटन अ मँगो. असं वाक्य आहे. सब्जेक्ट इथून इथपर्यंत व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. सिंग्युलर आहे अ मँगो म्हणून अ मँगो इथे घेतलो आपण. अ
मँगो. आता विल आहे तर विल तर येणारच, मँगो विल. मग इथे हॅव आहे तर हॅव येणार का? नक्कीच येणार. इथं विल हॅव असेल तर हॅव विल हॅव हे घेणारच आपण, विल हॅव. मँगो विल हॅव. इथे आता परफेक्ट आहे म्हणजे बिन येणार. हे जे आपण पाहिले सुरुवातीला हे जे आहे बिन, परफेक्ट असल्यामुळे बिन येणार. अ मँगो विल हॅव बीन. अ मँगो विल हॅव बीन इटन. म्हणजे परफेक्ट आहे तर इटन म्हणजे V3 इटन बाय आयुष. अशा पद्धतीने एक उदाहरण आणखी एक घेऊया. एक उदाहरण घेऊ. काय घेता येईल उदाहरण? शी विल हॅव फिनिश्ड. म्हणजे मागचेच उदाहरण मी घेत आहे. शी विल हॅव फिनिश्ड होमवर्क. शी विल हॅव फिनिश्ड हर होमवर्क किंवा होमवर्क, बस एवढंच घेऊ आपण, होमवर्क. ठीक आहे. सब्जेक्ट वर्ब आणि हे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इथे सब्जेक्ट आणि हे वर्ब. ऑब्जेक्ट घेऊया पहिल्यांदा. होमवर्क काय येईल आता? विल हॅव. विल हॅव बीन येईल. फिनिश्ड विल हॅव बीन फिनिश्ड बाय हर. झालं परफेक्ट. अशा पद्धतीने वाक्य तुम्हाला बनवता येतील. एक उदाहरण पाहूया आपण, बघू बनवता येते का, तुम्ही प्रयत्न करा. दे विल हॅव built a house. बघा बनवण्यासाठी प्रयत्न करा, कारण इथे मी सब्जेक्ट लिहितोय, मी सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. बनवा. काय येणार पहिल्यांदा? अ हाऊस. अ हाऊस. त्यानंतर काय? विल हॅव बीन. विल हॅव बीन. त्यानंतर बिल्ट. आता बिल्ट हे बिल्टच असेल, कारण बिल्ट तिन्ही रूप म्हणजे हे आपल्याला जमायला पाहिजे. तिन्ही रूप जमले पाहिजेत. विल हॅव बिल्ट बाय देम. अशा पद्धतीने फ्युचरसाठी तुम्ही जे ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह बनवू शकता. ठीक आहे, थांबू आपण. धन्यवाद.